जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केले। जरांगे हजारो मराठ्यांसह बीडमध्ये दाखल झालेत। बीडमधील शिरूरमध्ये जरांगे पाटलांचा मुक्काम आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली। कुणबी नोंदी सापडलेल्यांना 10 दिवसात प्रमाणपत्र देण्याबाबतची सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली। एकीकडे जरांगे मुंबईच्या दिशेने त्यांनी कूच केलेलं आहे। जरांगेंचा ताफा बीडमध्ये आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली वर्षा निवासस्थानी आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 10 दिवसात कुणबीच्या नोंदी ज्यांच्या सापडल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले। बघा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश आहेत की सरकारने काढलेल्या परिपत्रकाची जिल्हानिहाय अंमलबजावणी व्हावी। प्रमाणपत्र द्यायला तांत्रिक अडचणी येत असल्यास फेर तपासणी करावी। प्रमाणपत्रांमध्ये चुका असल्यास नव्याने बदल करावेत। नोंदणी शिबिरस्थळी गरज पडल्यास अतिरिक्त मनुष्यबळ पुरवणार। आता जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाची जरांगे पाटलांनी सरकारला चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण दिलंय। आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। त्याचबरोबर सरकारमधील तिघांनी एकत्र येत सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढा असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी साम टीव्हीवरून केलंय। मुंबईकडे कूच केल्यानंतर जरांगे पाटलांनी साम टीव्हीशी विशेष बातचीत केली। त्यावेळी मी चुकीचा असेल तर माघारी पडतेन असे त्यांनी म्हटलंय। आता स्पष्ट नाव घेतो साम टीव्हीवरती की मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना, नाजी दादानं तिघांनाही एकत्र यावं, मोठं मन करून मोठ्या मनातून लक्ष घालून 54 लाख नोंदी कुणबी प्रमाणपत्र द्यावेत। 54 लाखांच्या परिवाराला द्यावं, एकूण आकड्याचा डाटा द्यावा आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा। आमचं काय म्हणणं नाही, सरकारमध्ये चांगले लोक आहेत, खरं सांगतो मी तुम्हाला। शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, कोण विघ्न संतोषी आहे लक्षात ये ना। नसता मुंबईला जाण्याची मराठ्यांनी वेळ नसती आली। कोण विघ्न संतोषी माहीत नाही। मराठ्यांच्या नोंदी मिळालेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाही असा कोण विघ्न संतोषी माहीत नाही। तुम्हाला 1.5 महिन्यापासून सांगतोय की तुम्ही 54 लाख नोंदी वाटप करा। आता तुम्ही म्हणता वेळ लागेल आणि काय वेळ, मग 1.5 महिना काय केलं? मागं 7 महिना तुम्हाला वेळ दिला। आमची काय चुकी? बसा समोरासमोर, तुमच्यात दम आटला समोर दूध का दूध पाणी करून मी चुकीचं असलो तर अंतरवली वापस पाहू द्या। मी बरं झालं मीडियाच्या बांधवाच्या समोर या गोष्टी बोललो। अंधारात बोलला असतो तर मला येड्यात काढलं असतं।